पंढरपूरच्या विठ्ठल भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनासाठी यावेळेस इपॉक्सी या रासायनिक प्रक्रियेऐवजी स्टोन पावडरचा वापर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। यासाठी देशातील सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे। लवकरच केरळसह देशभरातील मूर्ती तज्ञांना पंढरपुरात पाचारण केलं जाणार आहे। आगामी आषाढी यात्रेपूर्वी हे मूर्ती संवर्धनाचं काम पूर्ण होईल आणि या प्रक्रियेदरम्यान विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन सलग 3 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे। सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी ही माहिती दिली आहे। पूर्णपणे क्लिअर केलेली आहे की याच्यामध्ये आम्ही इपॉक्सी वापरणारच नाहीये। इपॉक्सी अगोदरच्या पद्धत होतं जतराने संवर्धन करायला, आता इपॉक्सीच्या पद्धत नाहीये, आम्ही इपॉक्सी वापरणार नाहीये। आता ज्या ज्या ठिकाणी थोडा झिजलेली आहेत, काही ठिकाणी छोटा गड्डा वगैरे पडलेली आहे, ते पूर्णपणे क्लिनिंग करणे, त्यानंतर जे काही आपल्याला स्टोन पावडर असतो तो स्टोन पावडर वापरून स्टोन पावडरचं जतन करून त्यानंतर प्रिझर्वेशन कोटिंग करणे। अशा पद्धतीने सगळ्यात देशामध्ये सगळ्यात बेस्ट टेक्नॉलॉजी आता पुरातन विभागामार्फत पद्धत आता आहे, तोच वापरून आम्ही करणार आहोत। लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या चरणावरती झीज झाल्याचं समोर आल्यानंतर आता मंदिर समितीने चरणाची झीज भरून काढण्यासाठी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यापूर्वी 4 वेळा विठ्ठलाच्या चरणावरती रासायनिक प्रक्रिया केली होती। 1988, 2005, 2012 आणि 2022 अशा पद्धतीने 4 वेळा मूर्तीच्या जतन आणि संवर्धनाच्या निमित्ताने चरणावरती रासायनिक प्रक्रिया केली होती, इपॉक्सी प्रक्रिया ही केली होती। मात्र आता देखील चरणावरती झीज झालेली आहे आणि ती झीज भरून करण्यासाठी मंदिर समितीने आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या सल्ल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मात्र जी रासायनिक प्रक्रिया केली जाते इपॉक्सी, त्याला आता वारकरी संप्रदायामधून विरोध होतोय। त्यावरती आता मंदिर समितीने आणि जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी तोडगा काढलेला आहे। त्याच्याऐवजी स्टोन पावडर ही नवीन पद्धतीनं टेक्नॉलॉजीचा वापर करून ही प्रक्रिया केली जाणार आहे। यासाठी केरळसह देशभरातील जे तज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तीची पाहणी केली जाणार आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, विठ्ठल मंदिर, पंढरपूर।